नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 7 पेज नंबर 118 हे एक्झाम्पल पाहणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी अँड द ॲडजस्टमेंट्स गिवन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे. त्याच्याखाली रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज रिसीट, राईट हँड साईड इज पेमेंट. आपण रिसीट साईड पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स कॅश इन हँड 5000. टू सबस्क्रिप्शन्स 2018-19 म्हणजे हे करंट इयर आहे 18,000. 2019-20 हे नेक्स्ट इयर आहे 410 आणि ह्या दोन्हीच्या अमाऊंट आउटरला 18,410 बरोबर. पुढे टू डोनेशन्स 6,000. टू रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400. टू इंटरेस्ट 400. टू एंट्रन्स फीज 6,200. अशा प्रकारे आपण रिसीट साईट पाहिलेली आहे. आता आपण पेमेंट साईट पाहूया. पेमेंट साईडला बाय सॅलरीज 6,000. बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 2,480. बाय सन्ड्री एक्सपेन्सेस 1,300. बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,200. बाय रेंट 700. बाय इन्व्हेस्टमेंट 15,000. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800. बाय पोस्टेज 3,200. बाय फिक्स्ड डिपॉझिट 3,900. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड 830. कॅश ॲट बँक 6,000. ह्या दोन्हीच्या आउटरला अमाऊंट 6,830. अशा प्रकारे आपण पेमेंट साईट देखील पाहिलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 41,410 ने झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंटमध्ये 1 देअर आर 500 मेंबर्स पेईंग अँड ॲन्युअल सबस्क्रिप्शन्स ऑफ ₹50 ईच बरोबर. आता सबस्क्रिप्शन्स 500 मेंबर्सचं प्रत्येकी किती 50नं किती होणार 5×5=25 म्हणजे 25,000 बरोबर. म्हणजे 25,000 सबस्क्रिप्शन्स बरोबर. 25,000 सबस्क्रिप्शन्स आपलं इन्कम साईडला आउटरला आलं पाहिजे. म्हणजे एवढं आपल्याला घ्या सांगितलेलं आहे. एक्झाम्पल सोडवताना आपण ते सविस्तर आपण पाहूया. तर आपण कशाला टिक करणार सबस्क्रिप्शनला, म्हणून आपण वरती रिसीट साईडला आपण टू सबस्क्रिप्शनला टिक करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर टू आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1,200. आणखीन सॅलरी देणं आहे 1,200 बरोबर आउटस्टँडिंग सॅलरी. आता आपण कशाला टिक करणार सॅलरीला, म्हणून वरती आपण पेमेंट साईडला सॅलरीला बाय सॅलरीजला आपण टिक करून घेतलेले आहे. 3 द ॲसेट्स ऑन 1 एप्रिल 2018 वेअर ॲज फॉलोज. बिल्डिंग ₹50,000. फर्निचर ₹15,000. पुढे 4 प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. आता बिल्डिंगवरती आणि फर्निचरवरती आपल्याला डेप्रिशिएशन काढायला सांगितलेलं आहे, म्हणून आपण या दोन्ही ॲसेटला पण आपण काय केलं टिक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 5
50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे 50% एंट्रन्स फीज आपल्याला काय करायची, कॅपिटलाइज्ड करायची आहे, म्हणून आपण वरती एंट्रन्स फीजला देखील टिक करून घेतलेलं आहे. 6. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर एनम. म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट आपल्याला 5% पर एनम म्हणजे वार्षिक मिळणार आहे. हॅज ॲक्रूड फॉर 6 मंथ्स. त्यातलं 6 महिन्याचंच फक्त घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इन्व्हेस्टमेंटला देखील टिक करून घ्यावं लागणार आहे, म्हणून आपण पेमेंट साईडला जाऊन इन्व्हेस्टमेंटला देखील टिक करून घेतलेलं आहे. आणि लास्ट 7. कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1 एप्रिल 2018. कॅपिटल फंड आपल्याला 70,000 दिलेला आहे. अशा प्रकारे आपण 7 ॲडजस्टमेंट्स बघितलेल्या आहेत, बरोबर. आता आपण ॲन्सर पाहूया. एक्झाम्पल 7 ॲन्सर सोडत असताना एकदम वरती आपल्याला पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी असं नाव लिहावं लागेल. त्याच्याखाली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. तर हा पहिला अकाउंट आपल्याला पहिल्या पानावरती ओपन करायचा आहे. दुसऱ्या पेजवरती आपल्याला बॅलन्स शीट ओपन करावी लागणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. हे दुसऱ्या पानावरती हे बॅलन्स शीट ओपन करावे लागणार आहे. आता आपण ॲन्सर पाहूया, बरोबर. आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. रिसीट साईडपासून आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड. तर हा रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आपण घेत नसतो. टू सबस्क्रिप्शन्स, आता 2018-19 म्हणजे हे करंट इयर आहे आपलं, 18,000. सबस्क्रिप्शन्स आपण कुठे घेतो, इन्कम साईडला. म्हणजे रिसीट साईडच्या पण आयटम कुठे घेतो, इन्कम साईडला. आणि पेमेंट साईडच्या पण आयटम कुठे घेतो, एक्सपेंडिचर साईडला. म्हणजे सबस्क्रिप्शन आपण कुठे घेणार, इन्कम साईडला. तर याला टिक आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, म्हणून आपण याचं पोस्टिंग आता करणार आहोत. तर इन्कम साईडला जायचं. इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन्स इनरला 18,000, बरोबर. बाय सबस्क्रिप्शन्स इनरला 18,000 अमाऊंट घेऊन ठेवायची आहे. टिक आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. 1-2 वेळ जागा सोडायची आहे. त्याच्यानंतर 2019-20चं सबस्क्रिप्शन्स किती आहे, 410. म्हणजे हे पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन आपल्याला इथं चालू वर्षी दिलेलं आहे. म्हणजे काय झालं मग, ॲडव्हान्समध्ये भेटलेलं आहे. म्हणजे याचं आपण पोस्टिंग कुठं करणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बरोबर. सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ॲडव्हान्स 410. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला निम्या पानाच्या खाली पोस्टिंग करायचं. वरती कॅपिटल फंडला आपण जागा ठेवायची आहे. सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ॲडव्हान्स पुढच्या वर्षाचं आहे, म्हणून आपण हे लायबिलिटी साईडला घेतलं 410, बरोबर. अशा प्रकारे आपण त्याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे, टू डोनेशन्स 6,000, टू रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400, टू इंटरेस्ट 400, बरोबर. आता हे काय आहेत, इन्कम, बरोबर. तर हे कुठे घेणार आपण, इन्कम साईडला, बरोबर. तर इन्कम साईडला जायचं. बाय डोनेशन्स 6,000, बाय रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400, बाय इंटरेस्ट 400, बरोबर. हे आपण इन्कम साईडला पोस्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे टू एंट्रन्स फीज, याला टिक आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट याच्यावरती आहे 6,200, बरोबर. आता हे कुठे घेणार, इन्कम साईडला, बरोबर. इन्कम साईडला जायचं. बाय एंट्रन्स फीज इनरला 6,200. 1-2 जागा सोडायची आहे, कारण की ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, बरोबर. पुढे रिसीट साईड झालेली आहे. आता पेमेंट साईड. पेमेंट साईडला बाय सॅलरीज 6,000. आता त्याला टिक आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे आपल्याला ह्याला इनरला अमाऊंट घेऊन ठेवावी लागणार आहे. एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू सॅलरीज इनरला 6,000 घेऊन ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, बाय सन्ड्री एक्सपेन्सेस, बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि बाय रेंट. हे काय आहेत,
एक्सपेंडिचर आहेत, बरोबर. तर एक्सपेंडिचर साईडला ह्याला चारीला आपण घ्यायचं आहे, म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 2480, टू सन्ड्री एक्सपेन्सेस 1300, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1200, टू रेंट 700, बरोबर. अशा प्रकारे आपण एक्सपेंडिचर साईडला यांना पोस्ट केलेलं आहे. पुढे बाय इन्व्हेस्टमेंट 15,000, हे काय आहे ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला यायचं. ॲसेट साईडला जाऊन इन्व्हेस्टमेंट इनरला 15,000, बरोबर. इनरला 15,000, कारण की याला देखील टिक केलेलं आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, म्हणून आपण 15,000 इनरला घेऊन ठेवायचं आहे. त्याच्याखाली 1-2 जागा सोडायची आहे. पुढे बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बाय पोस्टेज, हे 2 काय आहेत एक्सपेंडिचरचे प्रकार आहेत, म्हणजे ह्याला कुठे घेणार आपण एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800, टू पोस्टेज 3,200. अशा प्रकारे हे देखील आपण एक्सपेंडिचर पोस्ट केलेले आहेत. पुढे बाय फिक्सड डिपॉझिट 3,900, हे काय आहे ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं. फिक्सड डिपॉझिट डायरेक्ट आउटरला 3,900. अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. पुढे बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड 830, त्यासाठी बँक 6,000. तर ह्याला आपण दोन्हीला कुठे घेतो, हे आपल्या ॲसेट आहेत, म्हणून ॲसेट साईडला याला पोस्ट करायचं आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड 830, कॅश ॲट बँक 6,000, दोन्हीच्या आउटरला बेरीज 6,830, बरोबर. अशा प्रकारे आपण पेमेंट साईडचं क्लोजिंग बॅलन्स देखील आपण पोस्ट केलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट 1, देअर आर 500 मेंबर्स पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन्स ऑफ ₹50 इच, म्हणजे 500 मेंबर्स आहेत आणि प्रत्येक किती 50. तर हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे, म्हणजे एवढी अमाऊंट आपली सबस्क्रिप्शनची इन्कम साईडला आउटरला आली पाहिजे. 5×5 25, वरून 3 शून्य, म्हणजे किती झाले 25,000, म्हणजे 25,000 सबस्क्रिप्शन्स आपलं आलं पाहिजे. आता चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन किती दिलेलं आहे 18,000, 18 आणि किती 25 7, म्हणजे 7,000 रुपये आपल्याला आउटस्टँडिंग मिळणार आहेत. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला किती मिळणार आहे 7,000, म्हणून ॲड आउटस्टँडिंग 7,000, 18 आणि 7 किती झाले 25,000 आउटरला, बरोबर. अशा प्रकारे आपण आउटस्टँडिंग हे 7,000 रुपये ते 25,000 मायनस 18,000 हे करून घेतलेलं आहे. आता त्याचं पोस्टिंग आपण पहिलं या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला मिळणार आहे आणखीन 7,000 रुपये, म्हणजे काय झाले आपली ती ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 7,000, बरोबर मिळणार आहे म्हटल्यावर. अशा प्रकारे पहिली ॲडजस्टमेंट आपण बघितलेली आहे. 2, आउटस्टँडिंग सॅलरी ऑज ₹1,200, आणखीन सॅलरी 1,200 देणं आहे, म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं आणि सॅलरीजमध्ये ॲड करायचं. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1,200, आउटरला किती आली बेरीज 7,200, बरोबर. देणं आहे म्हणजे दुसरं पोस्टिंग कुठं लॅबलिट साईडला, आउटस्टँडिंग सॅलरी 1,200, बरोबर. अशा प्रकारे आपण सॅलरीचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. 3, द ॲसेट्स ऑन 1 एप्रिल 2018 वेअर ॲज फॉलोज, बिल्डिंग किती आहे 50,000, तर बिल्डिंग काय आहे ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं. बिल्डिंग 50,000 इनरला घ्यायची आहे, बरोबर. आता आपल्याला बिल्डिंगवरती पुढचे ॲडजस्टमेंट आपण पाहूया बघा. 4 नंबर, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. आता बिल्डिंगवरती किती सांगितलेलं आहे 5%. बघा या ठिकाणी बिल्डिंगची मूळ किंमत किती आहे 50,000, 10% किती झालं 1 0 कमी होतो 5,000. आपल्याला किती काढायचं आहे 5%. मग 10%चे निम्म किती झालं, मग 5,000चे निम्म किती 2,500, मग हे 2,500 आपलं डेप्रिशिएशन आलेलं आहे. लेस डेप्रिशिएशन 5% 2,500. आता आउटरला किती येणार 47,500, बरोबर. तर बिल्डिंगमधून आपण डेप्रिशिएशन मायनस करून आउटरला अमाऊंट घेतलेली आहे. आता दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार तर एक्सपेंडिचर साईडला. डेप्रिशिएशन दुसरं पोस्टिंग एक्सपेंडिचर साईडला.
टू डेप्रिशिएशन अकाउंट आपण क्रिएट करायचा, कारण की 2 ॲसेटचे म्हणून आपण डेप्रिशिएशन घेणार आहोत. बिल्डिंग इनरला 2500, बरोबर. अशा प्रकारे आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर फर्निचर किती आहे? 15,000. फर्निचर काय आहे? ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं. फर्निचर 15,000 इनरला घ्यायचे आहेत. आता फर्निचरवरती किती काढायचं आहे? तर 10% फर्निचरवर डेप्रिशिएशन काढायचं आहे, म्हणून 10% 1 झिरो कमी करायचा, म्हणजे की झाले 1,500. म्हणजे 1,500 डेप्रिशिएशन निघालेलं आहे, म्हणून लेस डेप्रिशिएशन 10% 1,500. 15,000मधून 1,500 गेले, आउटरला किती आले? 13,500. अशा प्रकारे फर्निचरचं देखील आपण डेप्रिशिएशन लेस केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग कुठं करणार? तर एक्सपेंडिचर साईडला. बिल्डिंगच्या खाली फर्निचर 1,500, दोन्हीच्या आउटरला बेरीज 4,000. तर दोन्ही मिळून ॲसेटचं आपण डेप्रिशिएशन एक्सपेंडिचर साईडला 4,000 घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण या दोन्ही ॲसेटचं आपण डेप्रिशिएशनचं त्याने पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे 50% एंट्रान्स फीज इज टू बी कॅपिटलाइज्ड, म्हणजे निम्मी एंट्रान्स फीज आपल्याला कॅपिटलाइज करायला सांगितलेले आहे. आता आपण सुरुवातीला इन्कम साईडला जाऊया. इन्कम साईडला आपण मगाशी एंट्रान्स फीज इनरला 6,200 घेतलेले आहे. 6,200 निम्म किती? 3,100. मग लेस 50% एंट्रान्स फीज कॅपिटलाइज्ड 3,100. मग 6,200 म्हणून 3,100 गेले, आउटरला 3,100 उरलेले आहेत. हे झालं पहिलं पोस्टिंग इन्कम साईडला. दुसरं पोस्टिंग कॅपिटल फंडमध्ये, बरोबर. तर आता सुरुवातीला आपल्याला कॅपिटल फंडची अमाऊंट माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून शेवटची ॲडजस्टमेंट आहे 7. कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1 एप्रिल 2018, म्हणजे कॅपिटल फंडची अमाऊंट किती आहे? 70,000. तर कॅपिटल फंडला आपण कुठे घेतो? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीसाठी एकदम वरती टॉपला कॅपिटल फंड 70,000 इनरला, बरोबर. इनरला 70,000 अमाऊंट घेऊन ठेवायचे आहे. आता त्याच्यामध्ये ॲड एंट्रान्स फीज 50%, म्हणजे आता जी 50% एंट्रान्स फीज आपण त्याच्यामध्ये काय करणार? ॲड करणार. किती? 3,100. म्हणून 70,000 प्लस 3,100 खाली बेरीज किती आली? 73,100. तर 73,100 इनरलाच अमाऊंट घेऊन ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण एंट्रान्स फीजचे देखील 2 ठिकाणी पोस्टिंग केलेले आहेत. आता 6 नंबर फक्त ॲडजस्टमेंट राहिलेली आहे. 7वी तर आपण आत्ताच पाहिलेली आहे कॅपिटल फंडची, बरोबर. आता 6 नंबर ॲडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम, म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट 5% वार्षिक आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. हॅज ॲक्रूड फॉर 6 मंथ्स, आणि आपल्याला 6 महिन्याचंच फक्त घ्या सांगितलेलं आहे. आता आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये जाऊया. तर ॲसेट साईडला आपण जाऊया. ॲसेट साईडला आपण इन्व्हेस्टमेंट 15,000 घेतलेलं आहे. आता 10% किती? 1,500, म्हणजे 1 झिरो कमी होतो, 1,500. 1,500चे निम्म किती? 750. हे झालं काय? 5%. 5% किती आले? 750. आता 750 5% वार्षिक आलेला आहे. आता आपल्याला काय केले? 6 महिन्याचंच घ्या म्हणून सांगितले, म्हणजे 750चे आपल्याला निम्म घ्यावं लागलं आणखीन, म्हणजे 750चे निम्म किती? 375. म्हणून ॲसेट साईडला ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375 आपल्याला घ्यावं लागेल. 15,000 प्लस 375, आउटरला किती आले? 15,375. इन्व्हेस्टमेंटची आउटरला अमाऊंट 15,375 आलेली आहे. आता हे 375 काय आहे? इंटरेस्ट, बरोबर, म्हणजे आपलं हे इन्कमचा भाग आहे, म्हणून दुसरं पोस्टिंग इन्कम साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375. अशा प्रकारे 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. 6वी देखील आपण ॲडजस्टमेंट बघितलेलं आहे. 7वी कॅपिटल फंडचे आहे, ते पण आपण मगाशी घेतलेलं आहे. अशा प्रकारे सर्व ॲडजस्टमेंट संपलेले आहेत. आणि वरती देखील आपण टिक मार्क केलेलं पाहूया. सबस्क्रिप्शन झालेलं आहे, एंट्रान्स फी झालेलं आहे, सॅलरी झालेलं आहे, इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. वरती देखील आपण सर्व अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणार आहोत. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहूया. तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे, म्हणजे इन्कम
साईड मोठी आहे. इन्कम साईडला 25,000, 6,000, 5,400, 400, 3,100, 375 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली 40,275 आलेली आहे. बरोबर, टोटल आपण करून घेतलेले आहे. ती बरोबर डेबिट साईडला अपोजिट साईडला मांडून घेतलेली आहे 40,275. बरोबर, समोरासमोरच अमाऊंट आपल्या आल्या पाहिजेत. या 40,275मधून हे 7,200, 2,480, 1,300, 1,200, 700, 800, 3,200 आणि 4,000 एवढ्या अमाऊंट आपण लेस केल्या तर डिफरन्स किती आला? 19,395. म्हणजे हा काय आला? टू सरप्लस आपल्याला किती मिळाला? 19,395. कसा मिळाला? इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे इन्कम जादा एक्सपेंडिचर कमी, म्हणून आपल्याला सरप्लस मिळालेला आहे. आता हा सरप्लस आपण कुठं त्या ट्रान्सफर करणार? तर कॅपिटल फंडमध्ये. तर कॅपिटल फंडमध्ये आपल्याला तो सरप्लस ॲड करून घ्यावा लागेल. म्हणून ॲड सरप्लस 19,395. आउटरला अमाऊंट कॅपिटल फंडची अगोदरची अमाऊंट 73,100 इनरला आली होती. त्याच्यामध्ये आपण हा सरप्लस आपण ॲड केला 19,395. ह्या दोन्हीची आउटरला बेरीज 92,495 आलेली आहे. म्हणजे कॅपिटल फंडची आउटरला अमाऊंट फायनल 92,495 आलेली आहे. अशा प्रकारे कॅपिटल फंडमध्ये आपण सरप्लस ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण काय करणार आहोत? बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आली पाहिजे. आता आपण लायबिलिटी साईड पाहूया. 92,495, 410 आणि 1,200 या सर्वांची आपण बेरीज केली 94,105 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 7,000, 15,375, 3,900, 47,500, 13,500, 6,830 या सर्वांची आपण बेरीज केली 94,105 आलेली आहे. अशा प्रकारे लायबिलिटी साईडची आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आलेली आहे. अशा प्रकारे आपला बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. बरोबर, बॅलन्स शीट टॅली 94,105 झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 7 पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी यांचं पाहिलेलं आहे. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट एवढे 2 अकाउंट आपण पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.